जी स्त्री घरातील मिठाच्या डब्याजवळ ही एक वस्तू गुप्तपणे ठेवते, तिच्या घरात पैशांची भरभराट येते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रात्री झोपताना पाय धुणारी स्त्री. जी स्त्री मिठाच्या डब्याजवळ ही एक वस्तू गुप्तपणे ठेवते, तिच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो, अशी आपल्या पूर्वजांची श्रद्धा आहे. आणि त्या घरात सुख, समृद्धी, बरकत आणि आनंद कायम नांदतो, असे मानले जाते. मित्रांनो, मिठाला शुद्धीकरणाचे प्रतीक मानले गेले आहे. म्हणूनच घरातील मिठाचा आदर करावा, असे आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितले. कारण अन्नाचा आदर म्हणजे अन्नपूर्णेचा आदर, आणि अन्नपूर्णेचा आदर म्हणजे लक्ष्मीचा आदर, असे मानले जाते. म्हणूनच समुद्रमंथनातून अनेक अमूल्य रत्ने प्रकट झाली. हा दिव्य समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या अमूल्य रत्नांपैकी एक मीठ होतं. त्याच वेळी माता लक्ष्मी प्रकट झाल्या, अशी पुराणांमध्ये कथा सांगितली जाते. त्यामुळे समुद्रापासून प्राप्त होणाऱ्या अनेक गोष्टींना शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामध्ये मिठाचाही समावेश केला जातो. म्हणूनच अनेक धार्मिक परंपरांमध्ये मिठाला पवित्र आणि मंगल मानण्याची प्रथा आजही दिसून येते. जी स्त्री शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मिठाच्या बरणीजवळ 5 साबूत लवंगा ठेवते, तिच्या घरात लक्ष्मीचा स्थिर वास राहतो. काही व्यक्ती सांगतात की मीठ हे शुद्धतेचे आणि लवंग हे मंगल सुगंधाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दोन्हींचा एकत्रित उपाय घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेला आमंत्रण देतो. पण नेमक्या 5च लवंगा का? आपल्या धर्मात 5 हा अंक पंचमहाभूतांचे प्रतीक मानला जातो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांचे संतुलन ज्या घरात राहते, त्या घरात सुख, शांती आणि बरकत टिकून राहते, अशी मान्यता आहे. म्हणूनच 5 साबूत लवंगा वापरण्याची प्रथा सांगितली जाते. लवंग सुगंधाचे प्रतीक आहे, तर मीठ शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा हे दोन्ही प्रतीके एकत्र ठेवली जातात, तेव्हा घरातील वातावरण प्रसन्न राहावे, लक्ष्मीचे स्वागत व्हावे आणि अन्नपूर्णेची कृपा कायम राहावी, अशी भावना त्यामागे असते. म्हणून हा उपाय महत्त्वाचा ठरतो. याचबरोबर घराच्या हॉलमध्ये एका स्वच्छ काचेच्या वाटीत थोडे खडे मीठ भरून ठेवावे. कारण काच पारदर्शकतेचे प्रतीक मानले जाते आणि मीठ शुद्धतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. तसेच मित्रांनो, या दोन्हींचा संगम घरातील वातावरण संतुलित ठेवतो. मात्र हे मीठ वेळोवेळी बदलावे आणि जुने मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित करावे किंवा योग्य पद्धतीने टाकून द्यावे, अशी ही प्रथा आहे. घरातील वातावरण जर जड वाटत असेल किंवा सतत वाद होत असतील, मन शांत राहत नसेल किंवा घरात निरुत्साह जाणवत असेल, तर आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. मीठ वातावरणातील नकारात्मक स्पंदने कमी करण्याचे प्रतीक मानले जाते आणि घरात हलकेपणा, प्रसन्नता आणि सकारात्मकतेची भावना निर्माण होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की पाणी तयार झाल्यानंतर सर्वप्रथम देवघर सोडून इतर सर्व खोल्या स्वच्छ पुसाव्यात आणि शेवटी पुसत मुख्य दरवाजापर्यंत फरशी पुसत जावे. यामागे अशी लोकमान्यता आहे की घरातील नकारात्मकता मुख्य दरवाजातून बाहेर जावी. म्हणून काही घरांमध्ये मुख्य दरवाजाच्या आतील
बाजूस एका छोट्या काचेच्या वाटीत 4 किंवा 5 खडे मिठाचे बाऊल ठेवले जातात. कारण मुख्य दरवाजा हा घरात प्रवेश करणाऱ्या ऊर्जेचा प्रतीक मार्ग मानला जातो. त्यामुळे नकारात्मकता घरात प्रवेश करण्यापूर्वीच ती दूर व्हावी अशी श्रद्धा आहे या उपायामागे. हा उपाय करताना दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ ठेवणेही तितकेच आवश्यक मानले जाते. कारण अस्वच्छतेत लक्ष्मीचा वास राहत नाही. कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. म्हणून घरातील वातावरण सकारात्मक ठेवायचे असेल तर हे मिठाचे उपाय यथाशक्ती घरातील स्त्रियांनी नक्की करावेत. याने लक्ष्मीचा वास घरात कायम राहील. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.